शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे गावात अनेक समस्या असल्याचा नागरिकांकडून आरोप करण्यात आला होता। ग्रामसेवक सतत गैरहजर राहतात, यामुळे गावात काम होत नाही। तसेच सरपंच देखील गावात येत नाही। सरपंच हे मनमानी करतात असे आरोप यावेळी करण्यात आले होते। वास्तविक ग्रामसेवकाबद्दल आम्ही स्वतः वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचा दावा सरपंचांनी केला। गावात फक्त सरपंच पदासाठी राजकारण सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। ग्रामसेवक हे मध्यधुंद अवस्थेत असतात, यामुळे त्यांच्यावर महत्त्वाचे कागदपत्रांची जबाबदारी देता येऊ शकत नाही, असं देखील यावेळी सरपंचांकडून सांगण्यात आलं। तालुक्यातील राजकारणामुळे आमच्या गावाला निधी मिळत नाहीये, परंतु अनेक वेळा आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे टाकत गावामध्ये विकास कामं केली असल्याचं सरपंचांकडून सांगण्यात आलं। एकूण सर्व आरोपांवर दलवाडे गावचे सरपंच यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। मी दलवाडे ग्रामपंचायत सरपंच रजेसिंग प्रताप सिंग गिरासे। तर हे जे आरोप आहेत हे सर्व बिनबुडाचे आहेत। आमच्याकडे जो ग्रामसेवक आहे तो ग्रामसेवक नेहमीच येत नाही, येतो तो ड्रिंकिंगमध्ये येतो आणि कुठलंही काम तो करत नाही, कागदोपत्री पूर्ण नाही आणि त्याला वेळोवेळी वरच्या स्तरावर बदलीसाठी अर्ज दिले गेलेले आहेत, तरी त्याची बदली होत नाही। नेहमी आम्ही व्हिडिओशी की बुवा हा काम करत नाही, याची लवकर बदली करावी, तरी तेही त्याला कार्यमुक्त करण्यात आहे। पण दुसरा ग्रामसेवक गावामध्ये अशा तंटा भानगडी ग्रामसेवकांना त्रास देणं, त्याच्यामुळे ते कुठलेही ग्रामसेवक या गावाला यायला तयार नाहीत आणि इथं हे जे आहेत हे सर्व बिनबुडाचे आरोप आहेत। आणि ग्रामसभा होत नाही, ग्रामसभा घेणं, मासिक मीटिंग घेणं, त्याचा अजेंडा काढणं हे ग्रामसेवकचं काम आहे। पण ग्रामसेवकच येत नाही तर तिथं सरपंचही काय करेल? आणि सरपंच नेहमी तिथं हजर असतो। तर तुम्हाला जो जे दाखवलं तर ते अतिक्रमण भाग आहेत, त्याच्यावर कुठल्याही शासकीय योजना राबवता येत नाही आणि जे कामं झालेत कुठलीही शासकीय निधी नसताना 1 करोडच्या पुढे कामं गावामध्ये झालेली आहेत आणि ती कामं तुम्हाला दाखवली गेली नाहीत। तर हे राजकीय तंट असल्यामुळे आणि एक अल्पसंख्याक माणूस सरपंच असल्यामुळे हे इतर मंडळींना सहन होत नाही। तर कामं भरपूर झाले, ते म्हणतात की पंचायतमध्ये शिल्लक नाही। ज्यावेळेस मी पंचायतीची पायरी चढलो त्यावेळेस बसायला पंचायतमध्ये खुर्चीसुद्धा नव्हती आणि 1 रुपयासुद्धा शिल्लक नव्हती। तर आज ग्रामपंचायतीमध्ये सर्व नियमित रेग्युलर ग्रामपंचायत चालू आहे आणि आज ग्रामपंचायतीमध्ये तर जवळजवळ 30 लाख रुपये आज शिल्लक आहेत ते, आणि ते फक्त आणि फक्त ग्रामसेवकमुळे आम्हाला ग्रामसभा घेता येत नाही किंवा मासिक मीटिंग घेता येत नाही। नाहीतर लोकांना आम्ही पुराव्यासहित कागदपत्रसहित आम्ही त्यांना दाखवणार आहोत। तर तिथं कुठलीही काही शंका नाही, कुठलाही गैरप्रकार नाही आणि ज्यावेळेस काही गैरप्रकार निघाला त्याच दिवशी सरपंच राजीनामा देऊन मोकळा होईल। पण एकंदरीत असे आरोप करण्यात आले की ग्रामपंचायत दप्तर जे ग्रामपंचायत नसलं पाहिजे ते ग्रामसेवकाच्या किंवा सरपंचाच्या घरी असतं असा आरोप केला आहे। हे सर्व खोटे आहे। अलग MBA वगैरे हे नेहमी लागणारे कागदपत्र आहे आणि ग्रामसेवक म्हणजे नशा अधीन झालेला माणूस आहे, त्याच्याकडनं स्वतःच्या वस्तू त्याच्याकडनं सांभाळल्या जात नाही। तर हे ग्रामपंचायतीचे जे महत्त्वाचे दप्तर आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याच्यावर ताब्यात ठेवणं हे सरपंचाचं काम आहे। आणि त्याच्यानंतर आणखी असे बरेच मुद्दे आहेत। स्वखर्चाने आम्ही जवळजवळ स्वतःचे सरपंचाने 20 लाख रुपये खर्च करून अमरधामचं काम, शिव उद्यानचं काम आणि इतर रस्त्यांचे काम स्वतःने केलेले आहेत।